काय शिल्लक राहिलं तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. डिनॉमिनेटरला काय शिल्लक राहिलं कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे ही आयडेंटिटी आहे. ही आयडेंटिटी कसली आहे कॉस साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 होतो आणि कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर कॉस 2 थीटा होतो. म्हणजे असा डबल केला थीटा बाय 2 चा डबल केला तर थीटा होणार बरोबर 1 अपॉन कॉस थीटा. आणि 1 अपॉन कॉस काय तो sec and that is your RHS. You understand now? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Can I take the next example? Yes, sir. Yes, you can. Yes. Next example घेऊया आपण. बघा मग 1 अपॉन. आता तुम्हाला क्लिअर कट कळलंय की काय काय करावं लागतं कशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागतं हे तुम्हाला समजलंय. मग आता बघा पुढचं एक्झाम्पल बघा 1 अपॉन tan a मायनस tan a. इथे मध्ये मायनस दिलेला आहे 1 अपॉन cot a minus cot a Cot A. is equals to काय दिलेलं आहे वाचा Cot 2A. cot 2a. Cot 2A. व्हेरी गुड. आता आपल्याला LHS सॉल्व करायला घ्यायची. सॉल्व करायची LHS. LHS काय आहे सांगा 1 अपॉन tan 3a मायनस tan a मायनस 1 अपॉन cot 3a मायनस cot a. Minus Cot A. हा आता बघा लक्ष द्या मी काय सांगतो. माझ्या मनात विचार आला होता 3a tan 3a असल्यामुळे मी tan 3a चा फॉर्म्युला वापरून टाकतो. पण इकडे cot 3 पण आलेला आहे. मग त्याऐवजी इकडे tan a tan 3a cot 3a cot a तर यांचा साधा फॉर्म्युला वापरायचा. कोणता आहे सिंपलचा फॉर्म्युला कोणता आहे सांगा पटकन. tan चा फॉर्म्युला काय आहे sin अपॉन cos. इज इट राईट ऑर नॉट? हां Sin of cos. 1 अपॉन इथे काय लिहू मी सांगा. Sin 3 upon cos 3. बरोबर. इथे काय लिहिता येईल sin a अपॉन Cos A. मायनस 1 अपॉन इथे काय लिहिता येईल Cos 3 upon sin 3A upon sin 3A. बर इथे काय लिहिता येईल cos a अपॉन sin Cos A a. upon sin A. आता बघा माझं डोकं फार कमी वापरतो सगळं तुमचंच डोकं वापरतोय बघा मी तरी पण आपल्याला 100% सुटणार आहे. म्हणजे बघा माइंड तुमचंच यूज करणार आहे मी माझं माइंड फार कमी यूज करणार तरी पण एक्झाम्पल मात्र सुटणार म्हणजे सुटणार. बघा काय 1 अपॉन इथे काय दिसतंय बघा 2 फ्रॅक्शन. काय कराल Cross multiplication. आणि काय येईल इथे बोला Sin 3A इंटू into cos A. Cos A. हा मध्ये Minus. मायनस Minus sin A into cos A. हा Cos 3A into sin A. व्हेरी गुड. याला डिनॉमिनेटर काय येईल Sin A. डिनॉमिनेटर Cos A into cos A. Very Cos good. A into cos A. मायनस 1 अपॉन इथे काय येईल सांगा Cos 3A into sin A. बर मायनस Sin 3A sin 3A cos A into cos A. cos a. बर अपॉनला Sin 3A Sin 3A into sin A. इंटू साइन a. बर मग आता इकडे लक्ष द्या 1 अपॉन a अपॉन b जर असला तर कसं लिहितो रे तुम्ही कसं लिहिता त्याला 1 B अपॉन upon A
B upon A. याचा रेसिप्रोकल बी अपॉन ए. परत एकदा तुमचंच माइंड बघा, मग याचं बी अपॉन ए लिहितो, बरोबर ना? मग याला काय करावं लागेल मला? काय लिहावं लागेल? 3A into cos A upon cos 3A into cos A upon हा cos म्हणजेच 3A into cos A upon म्हणजेच इथलं जे फ्रॅक्शन आहे ते उलटा होणार. minus हा cos 3a into cos a into cos A upon sin 3a sin 3A into cos A cos A minus sin 3A minus cos cos 3a 3A into sin A. into sin a, बरोबर? मायनस. आता इथे पण तशाच पद्धतीने जाईल का नाही? Sin 3A into sin A. Sin 3A into sin A upon sin A upon Upon. cos 3A into sin A. हा आता इकडे लक्ष द्या, 2 मिनिटं बघा. आता याचा डिनॉमिनेटर चेक करा. काय वाचा? sin 3 cos a. त्यामध्ये पण आहे sin 3 cos a, आहे का नाही? सेम टर्म आहे का नाही? आहे. cos 3a sin a आहे. फक्त काय माहितीये, इथे पॉझिटिव्ह आहे, इकडे कशी आहे? निगेटिव्ह आहे, बरोबर? हा मीटिंग जर समजा एंड झाली तर काही करायचं नाही, परत रिजॉईनिंग करायची. हा ठीक आहे. इकडे लक्ष द्या मी काय सांगतो. cos 3a cos a minus cos 3a sin a, sin 3 cos 3 sin. इकडे sin 3a cos a आणि cos 3a sin a आहे. चला तुमच्यासाठी म्हणून एक स्टेप मी वाढवतो. cos 3a into sin a minus sin 3a into cos a. हे समजलं का? Yes, sir. हा आता डिनॉमिनेटर चेक करा. या दोघांचे डिनॉमिनेटर चेक करा. वेगळे वाटतात, बरोबर? सारखे नाहीये. हे बघा, जरा माईक ऑफ ठेवा. एक मिनिट, कोणाचा प्रॉब्लेम आहे? केला का माईक ऑफ? बघा याचा डिनॉमिनेटर चेक करा. sin cos sin, याचं पण sin cos sin आहे का नाही? यस ऑर नो? Yes, सेम आहे. yes, sir. पण मायनस कॉमन काढावं लागेल, तर हे पॉझिटिव्ह होईल आणि हे निगेटिव्ह होईल. कधी होईल? मायनस कॉमन काढल्यावर होईल. मग इथला मायनस कॉमन काढून इथे काय होईल? प्लस होईल. म्हणजे इथून जर मायनस कॉमन काढला तर इथे प्लस होईल. मग इथे बघा, cos 3a into cos a अपॉन, एक मिनिट रे, यांचा माईक बंद करतो मी. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. cos 3a cos a अपॉन इथे काय येईल? sin 3a into cos a मायनस cos 3a into sin a. समजलं इथपर्यंत? Yes, sir. इथला मायनस कॉमन काढून इथे काय करायचंय आपल्याला? प्लस. का करायचंय? डिनॉमिनेटर सेम करायचे आपल्याला, बरोबर का नाही? मग इथे sin 3a into sin a अपॉन ही टर्म पॉझिटिव्ह होईल, ही टर्म निगेटिव्ह होईल. म्हणजे ही पॉझिटिव्ह होईल ती अगोदर लिहूया. sin 3a cos a हा मायनस cos 3a into sin a. Into sin A. हा आता डिनॉमिनेटर सेम झालं का बघा बरं. सर स्क्रीन दिसत नाही तिकडची. आता दिसते का बघा? हो दिसते. हा ओके. सांगा डिनॉमिनेटर सेम झालं का आता? Yes, sir. Yes, sir. मग एकच डिनॉमिनेटर लिहूया. sin 3a into cos a
मायनस कॉस 3a इंटू साइन ए. न्यूमिनेटरला कोणी या दोघांची ऍडिशन कॉस कॉस cos 3a साइन साइन. बरोबर का? कसले फॉर्म्युले आहेत बघा बरं, सांगा मला. cos a minus b कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे. minus a minus हा जो आहे तो कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे. बरोबर. आणि डिनॉमिनेटरला कसला आहे बघा बरं, साइन ए मायनस बी चा. a minus b कॉस कॉस साइन साइन कॉस साइन कॉस कॉस साइन. बरोबर का नाही? यस और नो? yes sir हा कॉस 3a प्लस सॉरी मायनस ए, पण कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला. नंतर हा कसला फॉर्म्युला आहे, साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे. बरोबर. मग सांगा बरं कॉस 3a मायनस ए cos 2a आणि साइन 3a मायनस ए आणि कॉस अपॉन साइन काय होतो, आणि दॅट इज गिव्हन. आलं कॅन्सर, आलं कॅन्सर. हो. हा बघा बरं, सर्व तर तुम्हीच सॉल्व्ह केलं, टोटल तुम्ही सॉल्व्ह केलं. लक्षात घ्या, फक्त काय काय केलं ते लक्षात घ्या, कारण तुम्ही सगळे होते, इंडिव्हिज्युअल वापरलं नाही कुठे. फक्त ही स्टेप समजणं गरजेचं आहे का डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायचं होतं, त्यासाठी मायनस कॉमन काढली नाही दिली का. आणि मग मात्र सरळ सरळ फॉर्म्युले वापरत गेलो, ऑटोमॅटिक सॉल्व्ह होत गेलो. लिहा पटकन किंवा स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या, लिहू नका. घेतला? परत एकदा सांगा ना. परत एकदा सांगू. बर, रफ करून परत डबल एक्सप्लेन करू. चला आता मी परत एकदा माझ्या पद्धतीने फास्ट एक्सप्लेन करतो. हा, जिथे अडचण आली असेल तिथे सांगा. मला आन्सर काय पाहिजे, पार्ट 2a. बरोबर का नाही? आरएचएस मध्ये काय पाहिजे, पार्ट 2a पाहिजे. हा, मग मी एलएचएस घेतली. पहिले बघा 1 अपॉन टॅनच्या जागेवरती लिहिला sin 3a अपॉन cos 3a मायनस या टॅनच्या जागेवरती sin a अपॉन cos a मायनस इथे पण त्याच पद्धतीने cos 3a अपॉन sin a sin 3 cos अपॉन sin मायनस cos a अपॉन sin a. हा, नंतर काय केलं, यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन, कारण डिनॉमिनेटर सेम नव्हते, म्हणजे sin 3a इंटू cos a मायनस cos 3a इंटू sin a अपॉन cos 3a इंटू cos a. बरोबर. इकडे पण त्याच पद्धतीने केलं, काय cos 3a इंटू sin a मायनस sin 3a इंटू cos a अपॉन sin 3a इंटू sin a. हे याचा रेसिप्रोकल होईल, याचा पण रेसिप्रोकल होईल. मग काय झाला याचा रेसिप्रोकल, cos 3a इंटू cos a अपॉन sin 3a इंटू cos a मायनस cos 3a इंटू sin a. हा, मायनस याचा पण रेसिप्रोकल झाला, sin 3a इंटू sin a अपॉन इथे काय झाला, cos 3a इंटू sin a मायनस sin 3a इंटू cos a. आता मी डिनॉमिनेटर चेक केली, डिनॉमिनेटर चेक केल्यावर असं दिसलं sin cos cos sin. इकडे पण त्याच पद्धतीने, पण sin 3a इकडे पहिले आलेला आहे आणि तिकडे नंतर आलेला आहे. म्हणून आपण काय केलं का मायनस कॉमन काढून घेतला. मायनस कॉमन काढल्यावरती इथे प्लस होऊन जाईल, यातून जर मायनस काढला तर इथे प्लस होऊन जाईल. म्हणजेच
काय झालं बघा, cos 3a into cos a अपॉन sin 3a into cos a मायनस cos 3a into sin a, इथे झाला प्लस, का बरं, यातून मायनस कॉमन काढलाय म्हणून हिअर विल बी द प्लस sin 3a into sin a अपॉन, आता हा मायनस कॉमन काढल्यावरती याला मायनस साइन जाईल, याला प्लस साइन. इज इट राइट ऑर नॉट? हिअर विल बी द पॉझिटिव्ह Yes, साइन sir. and here will be the negative sign. Therefore, sin 3a into cos a. हे आपण अगोदर लिहूया, मायनस cos 3a into sin a. आता जर चेक केलं आपण तर डिनॉमिनेटर सेम झालं. डिनॉमिनेटर सेम झालं म्हणजे न्यूमरेटरची ऍडिशन. म्हणजेच काय, cos 3a cos a प्लस sin 3a into sin a. डिनॉमिनेटरला झालं sin 3a into cos a minus cos 3a into sin a. But this is the formula for cos a minus b. Cos sin. ठीक आहे. मग cos sin मध्ये प्लस आहे. कसला फॉर्म्युला होता तो? cos a minus b चा, म्हणजे cos 3a minus a. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा आहे sin 3a minus a याचा फॉर्म्युला. म्हणजे sin a minus b चा आणि वरती cos a minus b चा. तो cos a minus b 3a minus a cos 2a होतो, हा sin 2a होतो आणि cos upon sin काय होतो? cot 2a. cot 2a होतो. आणि या मेथडनी मग आपल्या RHS आपल्याला मिळते. बरोबर, मी रिपीट केलं एक्झाम्पल. समजलं का? Yes, sir. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण आता. बघा काय दिलेलं आहे. cos 7 डिग्री into cos 14 डिग्री. बघा, cos 7 डिग्री into cos 14 डिग्री into cos 28 डिग्री into cos 56 डिग्री is equals to sin 68 डिग्री upon 16 cos 83 डिग्री. 83 degree. हा, घाबरण्याची गरज नसते. पहिल्या मनामधून काढून टाका. ट्रिग्नॉमेट्री, मॅथमॅटिक्स, डिफिकल्ट हा शब्दच काढून टाकायचा डायरेक्टली आणि फक्त सॉल्व्ह करायला लागायचं. भरोसा ठेवायचा. हा, बघा LHS. व्हॉट इज द LHS? cos 7 डिग्री, cos 14 डिग्री, cos 28 डिग्री, Cos 56 डिग्री. बरोबर का नाही? बरोबर, LHS लिहिली. आता बघा, त्याला एकत्र करायचं. एकत्र करायचं असेल तर काय करावं लागेल? मग मला एक सांगा, आता cos बरोबर sin असता तर sin थिटा इंटू cos थिटा, याला जर 2 जोडलं, 2 sin थिटा इंटू cos थिटा, तर काय होईल रे? कसला फॉर्म्युला तयार होईल? बोला. sin 2 theta. sin 2 थिटाचा फॉर्म्युला. बरोबर आहे की नाही? sin 2 थिटाचा फॉर्म्युला हा आहे की नाही? यस ऑर नो? Yes. हा. Yes. मग आपण काय करू,
याला इथे 2 जोडूया. 2 sin 7 डिग्री आपण जोडला. काय जोडला? 2 sin 7 डिग्री इंटू cos 7 डिग्री आहेच. इंटू cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री असे जोडलेले चालतात का रे? नाही चालत. मग जर आपण असं न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला लिहावं लागेल 2 sin 7 डिग्री, म्हणजे ते कॅन्सल होऊन ही स्टेप राहील. बरोबर ना? लक्षात ठेवा मी काय सांगितलं परत एकदा ऐका. असं डायरेक्टली जोडलेलं चालत नाही. 2 sin 7 डिग्री डायरेक्ट जोडलेलं कसं चालणार? दॅट इज रॉंग. पण मग काय करायला पाहिजे? तर जर आपण न्यूमरेटरला 2 sin 7 डिग्री लिहिला तर डिनॉमिनेटरला पण 2 sin 7 डिग्री लिहा. कळलं? डू यू अंडरस्टँड? ही ऍडजस्टमेंट कशासाठी केली आपण? फॉर्म्युलासाठी. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? 2 sin θ * cos θ = sin 2θ. कारण हे सगळे एकत्र केलेले आहेत. मग बघा हा जर फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे तर सांगा 2 sin θ * cos θ काय होईल सांगा? इतका याचा फॉर्म्युला sin 2θ. म्हणजे कशाबद्दल लिहिलंय लक्षात घ्या. हा जो भाग आहे इतका त्याच्याबद्दल फॉर्म्युला कोणता येणार? sin cos 2 sin cos चा फॉर्म्युला 2 sin θ * cos θ sin 2θ. इज इट राईट ऑर नॉट? sin 2θ. हा म्हणजे इथे काय लिहू मी? साइन ऑफ तो फॉर्म्युला जर यूज केला तर 7 डिग्रीचे डबल 14 डिग्री. 14 डिग्री इंटू कॉस किती आहे पुढे? 14 डिग्री. परत cos 28 परत cos 56. हे ओळखलं कसं मी? हे ओळखलं कसं? तर एकदम साधी गोष्ट आहे बघा. 7 चा इथे किती झालेला आहे? 14 14 चा 28 28 चा 56 म्हणजे 2θ चा फॉर्म्युलाच यूज करावा लागेल तरच असं होईल. मग आता 2θ चा फॉर्म्युला यूज केला मी. पण बघा आता डिनॉमिनेटरला राहिलंय 2 sin 7 डिग्री. राहू द्या काय प्रॉब्लेम नाही. याला कंटिन्यू करूया आपण. पण बघा आता साइन कॉस आला पण इथे काय नाही आला. परत फॉर्म्युला यूज करण्यासाठी काय पाहिजे? इथे एक्स्ट्रा 2 पाहिजे. मग आपण देऊन टाकू तो 2 न्यूमरेटरला देऊ डिनॉमिनेटरला देऊ. म्हणजे इथे काय करावं लागेल? 2 sin 14 डिग्री इंटू cos 14 डिग्री इंटू cos 28 डिग्री इंटू cos 56 डिग्री. हा 2 फक्त न्यूमरेटरला दिलेला चालेल का? नाही. मग काय करावं लागेल? डिनॉमिनेटरला पण द्यावं. हा मग इथे जर 2 दिला तर किती होईल? 2 इंटू 2 4 sin 7 डिग्री. हे कळलं? येस सर. आता परत 2 sin हा जो भाग आहे 2 sin cos हा परत तसाच फॉर्म्युला वापरता येईल का नाही? sin 20. येस सर. किती काय येईल सांगा? sin 28 डिग्री. sin 28 डिग्री. व्हेरी गुड. sin 28 डिग्री इंटू पुढे काय आहे? cos 28 डिग्री. इंटू cos 56 डिग्री अपॉन 4 sin 7 डिग्री. 7 डिग्री. हा तुम्ही सांगा आता पुढची स्टेप मी काय करू? तर 2 लागतो. परत 2 लागतोय. 2 जोडून द्यायचा. बर 2 sin 28 इंटू cos 28 इंटू cos 56 अपॉन 4 च्या ऐवजी किती येईल? आता इकडे 2 दिला इथे किती होईल? 8 sin 7 बरोबर. आता याचं काय होणार? sin 56 डिग्री. बरोबर sin 56 डिग्री इंटू cos cos 56 डिग्री. अपॉन बोला 8 sin 7 डिग्री. हा आता काय करू? परत 2 जोडायचा ना.
हाँ 2 sin 56 डिग्री 2 sin 56 degree into cos 56 डिग्री अपॉन degree. 16 16 sin 7 degree. हाँ मग किती झाले 112 degree. 112 साइन ना साइन 112 डिग्री 112 अपॉन अपॉन ला काय झाले 16 sin 16 70 sin 7 degree. आता इतकं सॉल्व केल्यानंतर सुद्धा आरएचएस आली नाही आली का no फक्त आरएचएस मध्ये एकच टर्म आली कोणती रे 16 आला फक्त बरोबर की नाही बाकी काही नाही आलं मग याच्यावरून ती आणता येईल का याचा विचार करायचा आता इथपर्यंतचा पटकन एक स्क्रीनशॉट काढा मी पुढचं जागा नाहीये म्हणून फक्त एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या पुढचं सांगतो लगेच. घेतला का स्क्रीनशॉट yes sir ओके मग बघा आता माझ्याकडे ही व्हॅल्यू इथपर्यंत कुणाला काही डिफिकल्टी कुठे काही अडचण No sir. no sir एकच फॉर्म्युला वापरलाय कोणता 2 sin θ into cos θ काय होतो sin 2 θ बरोबर हा आता बघा इकडे लिहितो जरा is equals to sin 112 आणि इथे किती आहे Sin 68. Sin 68. दोघांची ऍडिशन करा बरं किती होते 112 आणि 68 ची ऍडिशन करा किती होते 180. 180 होते बरोबर का नाही म्हणजे आपण काय लिहिलं पाहिजे ते 180 मायनस 68 डिग्री कुणाच्या जागेवरती साइन 112 डिग्रीच्या जागेवर 112 च्या जागेवर 180 मायनस 68 लिहिलं चालेल का yes हा 60 आता बघा हा किती आहे 83. 83 हा किती आहे 83. इथे 7 Even बरोबर दोघांची ऍडिशन करा 90 90 मग इथे काय लिहिलं पाहिजे साइन 83 minus 83 मायनस का 90 मायनस 90 minus 83 Minus 80. minus 83 व्हेरी गुड 90 मायनस 83 बरोबर सांगा बरं साइन 180 मायनस थिटाचा फॉर्म्युला कोणता क्वाड्रंट येईल 180 मायनस थिटासाठी Second. हा व्हेरी गुड सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह Positive. पॉझिटिव्ह 180 ला रेशो बदलतो का 180 ला रेशो बदलतो का नाही नाही बदलत sir. मग मी काय लिहायचे ते साइन 68 डिग्री Sin 68 degree. बरोबर आपण 60 आता साइन 90 मायनस थिटा क्वाड्रंट कोणता येतो 90 मायनस थिटाला First quadrant. फर्स्ट क्वाड्रंट first quadrant फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह बरोबर ऑल पॉझिटिव्ह म्हणजे साइन पण पॉझिटिव्ह हा आणि 90 ला रेशो Change होत नाही. चेंज होतो साइनचा कोण होईल cos 83 डिग्री बरोबर का 83 degree. हा आली का तुमच्या आरएचएस बघा बरं yes sir हा Yes sir. फक्त आता स्क्रीनशॉट घेताना लक्षात ठेवा की हे अगोदर असं आहे नंतर इकडे लिहिलेले हा एवढा फक्त बदल आहे एवढं लक्षात घ्या एक स्क्रीनशॉट घेऊन टाका घेतला सर समजलं का एक्झाम्पल Yes sir. हा सिंपल होतं का डिफिकल्ट डिफिकल्ट वाटत होतं डिफिकल्ट होतं ना Yes sir.
काय अडचण आली डिफिकल्ट असं काय वाटलं त्याच्यामध्ये Solve difficult? केल्यानंतर नाही वाटत ते सर. सॉल्व्ह केल्यावर नाही वाटत. बर, कोणता फॉर्म्युला वापरला आपण? सर्वात महत्वाचा कोणता फॉर्म्युला वापरला? 2 sin θ इंटू cos θ. sin टू थिटाचा फॉर्म्युला वापरला, बरोबर की नाही? यस ऑर नो? 2 sin θ इंटू cos θ चा sin टू थिटाचा फॉर्म्युला वापरला. तोच फॉर्म्युला आपल्याला कंटिन्यू करायचा आहे, लक्षात घ्या लास्ट पर्यंत. आणि त्यानंतर इथे ज्या स्टेप आल्या sin 112 डिग्री आणि 16 sin 7 डिग्री आला, त्यावेळेस मी ते कन्वर्जन केलं फक्त. ते पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे, बाकी काही नाहीये. कोणताही एक्झाम्पल डिफिकल्ट नसतं. बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. बघा पुढे दिलेलं आहे साइन स्क्वेअर मायनस 160 डिग्री अपॉन साइन स्क्वेअर 70 डिग्री प्लस साइन 180 माइनस थीटा अपॉन sin theta is equals to sec square 20 degree. Theta 20 degree. बर, ट्राय करूया आपण. ट्राय करू काय? सॉल्व्ह करूया. sin स्क्वेअर मायनस 160 डिग्री हा किती झाला? sin स्क्वेअर 70 डिग्री प्लस साइन 180 माइनस थीटा अपॉन साइन थीटा. Sin theta. बर, आता सुरुवात करायची. Yes sir. ओके, बर. आता थोडेसे फॉर्म्युले ते सगळे एकत्र वापरावे लागतात, बघा लक्षात घ्या. सगळे फॉर्म्युले एकत्र, कुठला फॉर्म्युला कुठे वापरावा लागेल, मग आपण फक्त थिंकिंग करायची, वापरायचं. आता बघा हा साइन स्क्वेअर आहे. साइन स्क्वेअर हा असा लिहिला तर चालेल का? साइन ऑफ मायनस 160 डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर चालेल का? Yes sir. आपण साइन स्क्वेअर 70 डिग्री राहू देऊ प्लस साइन 180 मायनस थीटाचा फॉर्म्युला रे. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? 180 मायनस थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाईल? Second. हा, सेकंड क्वाड्रंट मध्ये 180. Quadrant. हा, साइन कसा असतो? पॉझिटिव्ह. Positive. आणि 180 ला रेशो बदलतो का? Positive. नाही. मग साइनचं काय होईल? नाही. काय येईल आन्सर? साइन थीटा. अपॉन ला काय येईल? Sin theta. साइन थीटा. बरोबर का नाही? Sin theta. हा, आता साइन मायनस थीटा. साइन मायनस थीटा. मायनस थीटा साठी क्वाड्रंट कोणता लक्षात ठेवायला लावला होता मी? फोर्थ. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? निगेटिव्ह. म्हणजे मी इथे काय लिहिलं पाहिजे? मायनस साइन 160 डिग्री. बरोबर का? Yes sir. ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर 70 डिग्री. आणि सर 160 निगेटिव्ह साइन. अरे भाऊ तेच केलं ना. साइन मायनस थीटा इज इक्वल्स टू मायनस साइन थीटा असं लिहायचं. हे जे मायनस साइन आहे हेच काढून आणि इकडे लिहिलं, कळलं का? हो. हा, पण हे cos मायनस थीटाला प्लस cos थीटा येतं, लक्षात ठेव. हा, कारण काय का मायनस थीटा साठी क्वाड्रंट कोणता लक्षात ठेवायचा? फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos आणि sec पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. बाकीच्या सगळ्यांसाठी हे साइन बाहेर काढायचं, पण cos आणि sec साठी काय करायचं? निगेटिव्ह जरी असेल तरी पॉझिटिव्ह असायचं. आलं लक्षात?
समजलं का? Yes, sir. Yes, sir. हा, आणि हा साइन अपॉन साइन काय होईल? 1. 1. 1. हा, आता पुढे बघूया. आता मायनस साइन आणि हा 160 हा किती आहे? 70. हा, मग आता या दोघांची सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन करून बघा. ती 90 किंवा 180 असं आलं पाहिजे. 90, 180, 270, 360 काय काय येते बघा बरं. ऍडिशन का सबट्रॅक्शन सारखी येते बघा बरं. Addition 180. येते काय 180 येते ऍडिशन? नाही येत, सबट्रॅक्शन येते. सबट्रॅक्शन किती? 90 मायनस 180 मायनस, एक मिनिट, हा 160 जो आहे हा 160 च्या ऐवजी 90 प्लस 70 ही ऍडिशन तुमची 160 येते, बरोबर का? ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन हा साइन स्क्वेअर 70 डिग्री प्लस 1. बर, आता तुम्ही मला सांगा साइन 90 प्लस थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह, बरोबर का नाही? हे साइन बदलणार का? हे साइन बदलणार का? नाही. आणि साइनचं काय होईल? कॉस होईल. मग काय राहील? कॉस 70 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर 70 प्लस 1. हा, मायनस कॉस 70 चा स्क्वेअर म्हणजे मायनसचा स्क्वेअर कसा होतो? प्लस कॉस स्क्वेअर 70 डिग्री अपॉन साइन स्क्वेअर प्लस 1. कॉस अपॉन साइन काय होतो? कॉस स्क्वेअर 70 डिग्री प्लस 1. कॉट स्क्वेअर प्लस 1 किंवा 1 प्लस कॉट स्क्वेअर काय होतो? कोसेक स्क्वेअर 70 डिग्री, बरोबर का? यस ऑर नो? हा, आता कोसेक 70 आला त्यानंतर आपण आरएचएस बघा. आता आरएचएस मध्ये कोण आहे? इथे आलेला कोण आहे? हा, मग 70 आणि 20 मध्ये काय रिलेशन सांगता येईल आपल्याला? 70 plus 20. 70 प्लस 20 90 होतं का? मग या 70 च्या जागेवरती 90 मायनस 20 लिहिता येईल का? 90 minus 20 degree. लिहिता येईल. ब्रॅकेट स्क्वेअर. मग सांगा बरं, कोसेक 90 मायनस थिटा क्वाड्रंट नंबर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल आर पॉझिटिव्ह म्हणजे कोसेक सुद्धा पॉझिटिव्ह. आणि 90 ला रेशो 20 degree. Change होतो. चेंज होतो म्हणजे सेक 20 डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर 20 डिग्री and that is your. You understand? Yes, sir. हा, पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला का? Yes, sir. ओके, Blur दिसतंय का कनेक्ट? एक मिनिट हा, एक मिनिट. बरोबर आहे सर. आता क्लिअर दिसेल. आता काढा स्क्रीनशॉट. घेतला? दिसतं का बाळा? ब्लर दिसतं का? क्लिअर दिसतं का? क्लिअर दिसतंय सर. ओके, बघा मग इथपर्यंतचा भाग समजला? Yes, sir.
बर, सर अजून एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. एक दोन एक्झाम्पल घेऊया अजून. बघा मग आता इथे दिलेलं आहे 2 cos 4x प्लस 1 अपॉन 2 cos x प्लस 1 इज इक्वल्स टू, इथे सांगितलंय 2 cos x मायनस 1 इंटू 2 cos 2x मायनस 1. हा, परत LHS कडे जाऊया. काय LHS सांगा? 2 cos 4x प्लस 1 अपॉन 2 cos x प्लस, x + 1. बरोबर. मग आता या 4x ला कमी करायचंय म्हणजे 2x करायचंय, तर आपल्याला 2 थीटाचा फॉर्म्युला वापरावा लागेल, बरोबर की नाही? यस ऑर नो? cos 2 थीटाचा फॉर्म्युला वापरावा लागेल, बरोबर का नाही? यस ऑर नो? इथे काय करायचंय? cos 4x ला निम्म करायचंय, 2x करायचंय, 2x ला x करायचं, कारण ते x आहे बघा, इकडे 2x आहे, बरोबर. म्हणजेच cos 2 थीटाचा फॉर्म्युला, काय काय फॉर्म्युले आहेत आपल्याकडे cos 2 थीटाचे? बोला बरोबर. cos square theta minus sin square theta 1 minus 2 sin square theta 1 minus 2 sin square theta मायनस 1 2 cos square theta minus 1 आणि tan मधला येते, बरोबर ना? तर tan मधला minus tan square theta पण 1 plus tan हा, पण तो tan मधला तर आपल्याला गरजेचं नाहीये, याच्यापैकीच एक वापरावं लागेल, बरोबर का नाही? यस ऑर नो? yes sir. हा, मग आता यांच्यामध्ये साइनची काही गरज आहे का आपल्याला इकडे कुठे? नाही. म्हणजे आपण हे साइन असलेले फॉर्म्युले वापरायची गरज नाही. म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरायचा? नाही. 2 cos square theta minus 1 2 cos square theta minus समजलं का? कसला फॉर्म्युला, कोणता का वापरायचा तो फॉर्म्युला समजलं का? हाच फॉर्म्युला का वापरायचा हे समजलं का? हा, yes sir. मग आता बघ, cos 2 theta is equals to 2 cos square theta minus 1 हा फॉर्म्युला आपण त्यात वापरू. काय होईल ते होईल. 2 cos 4x काय लिहू मी? 2 थीटाचं इथे काय झालं? थीटा झाला म्हणजे हाफ झाला. थीटा. हा, मग इथे जर 4 थीटा आहे तर इथे किती होईल? म्हणजे बघा, इथे जर थीटा असला तर इकडे काय होतो? थीटा राहील. इथे जर समजा 4 थीटा असला तर इकडे काय होईल? 2 थीटा होईल, बरोबर का नाही? थीटा 2. हा, मग त्याच मेथडनी मला सांगा आता इथे cos 4x च्या जागेवरती काय लिहिता येईल मला? 2 cos 2x cos 2x. cos square 2x minus 1, बरोबर का? हा, आणि इकडचा प्लस 1, बरोबर, अपॉन 2 cos x प्लस 1. आता या 2 याला मल्टिप्लाय केलं, किती राहिला? 2 into 2 4 cos square 2x 2 into minus 2 minus 1 minus plus 1 1 upon 2 cos x plus 1 very good. तरी सेकंड परत सांगा ना. काय काय? सेकंड स्टेप आला. हा जो 2 थीटा आहे cos 2 थीटा हा काय लिहिला मी? 2 cos square theta minus 1. हे कसं आलं समजलं का? यस. हा, हा फॉर्म्युला इथे 2 थीटा असल्यावर थीटा घ्यायचा, इथे 4 थीटा असल्यावर काय करायचं? 2 थीटा लिहायचा, फक्त थीटाच्या जागी.
मग इथे जर 4x आहे तर काय लिहावं लागेल एक्स 2x आणि फॉर्म्युला तोच वापरायचा आहे 2 cos square 2x minus 1 कळलं कुणाच्या जागेवर लिहिले फक्त cos 4x च्या जागेवर बाकी काहीच नाही फक्त cos 4x च्या जागेवर बरोबर ही स्टेप समजली का यस हा पुढे काय केलं मी बघा या 2 ने दोघांना मल्टिप्लाय केलं मग 4 cos square 2x 2 into minus 1 minus 2 plus 1 हा प्लस 1 आहे किती मग आता बघा पुढे काय झालं 4 cos square 2x आणि minus 2 plus 1 किती होतो -1 minus 1 upon 2 cos x plus 1 बरोबर आता बघा थोडंसं जर लक्ष दिलं व्यवस्थित हा फॉर्म्युला रद्द करू का मी इकडे लिहितो वाटलंच तर तुमच्या माहितीसाठी तुम्हाला इकडे लिहून ठेवतो cos 2 θ is equals to काय वापरला 2 cos square θ minus 1 चा फॉर्म्युला इथे जागा निर्माण करतो मला फक्त आता बघा इथे जर थोडंसं लक्ष दिलं थोडासा व्यवस्थित विचार केला तर 4 हा कुणाचा स्क्वेअर आहे 2 चा स्क्वेअर बरोबर म्हणजे मी काय लिहू शकतो इथे 2 cos 2x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 हा 1 चा स्क्वेअर आहे की नाही आहे की नाही Yes, sir. मग इथे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला वापरू का फॅक्टर काढण्यासाठी एका ब्रॅकेट मध्ये काय येईल मग 2 cos 2x plus 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2 cos 2x 2 cos 2x minus 1 अपॉन इथे काय 2 cos x plus 1 cos x समजलं इथपर्यंत समजलं plus 1. हा आता जर बघितलं तर ही जी टर्म आहे ती आरएचएस मध्ये फिक्स आहे म्हणजे याला काहीच करायचं नाही राहिला प्रश्न इथे cos 2x बद्दल परत तसाच फॉर्म्युला वापरा काय cos 2 चा फॉर्म्युला 2 cos square θ minus 1 हा मग परत एकदा तसंच करूया 2 into cos 2x च्या जागेवर 2 cos square x minus 1 plus 1 into second bracket as it is या ब्रॅकेट मध्ये किंमत टाकायची नाही का टाकायची नाही ते ब्रॅकेट तसंच पाहिजे आपल्याला अपॉन 2 cos x plus 1 आता हे जरा ब्रॅकेट सॉल्व करू काय होईल 2 into 2 4 cos square x 2 into minus 1 minus 2 plus 1 -2 plus 1 into 2 cos 2x minus 1 कशा स्टेप रिपीट होत आहेत सेम अपॉन 2 cos x plus 1 cos x plus 1 परत 4 cos square x minus 1 into 2 cos 2x minus 1 minus 1. अपॉन 2 cos x plus 1 परत याचे फॅक्टर काय पडतील a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चे फॅक्टर बरोबर का नाही आता डायरेक्ट लिहितो मी फॅक्टर पडतील ना याचे जसं इथे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चे फॅक्टर काढले तसेच याचे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चे फॅक्टर सांगा 2 cos x plus 1 आणि 2 cos x cos x minus 1 आणि हा जो आहे तो 2 cos 2x minus 1 बरोबर का minus 1. अपॉन काय आहे 2 cos x plus 1 संपलं 2 cos x plus 1. आता ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल जे शिल्लक राहील ते आरएचएस मध्ये आहे का Cancel. यस हा आणि म्हणजे 2 cos x minus 1 into 2 cos 2x minus 1 is equals to RHS. RHS हा पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपण थांबूया आता इथे पटकन स्क्रीनशॉट घ्या पहिले आपण घेतला हा आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुढचे 1-2 एक्झाम्पल सॉल्व करा 2 एक्झाम्पल तुमचे पुढचे सॉल्व करायचे हा फक्त 2 एक्झाम्पल दॅट इज युअर होमवर्क
ठीक आहे. आणि ज्यांना पॉसिबल त्यांनी सगळे सॉल्व्ह केले तरी काही अडचण नाहीये. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी सगळे सॉल्व्ह केले तरी चालेल, पण नाही आले तरी 2 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. क्लिअर. एक्सरसाइज 3.3. चला तर मग एंड करूया आजचं लेक्चर इथे. भेटूया